नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा, जे की मित्रांनो आपण आज सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, महत्त्वाचं म्हणजे काय तर परीक्षेमध्ये येणारी बघा जी की अशी संभाव्य अशी प्रश्नसंच आपण आज या ठिकाणी जी की कव्हर करणार आहोत। म्हणून बघा मित्रांनो, आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा पहिल्या या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो बघा, ऑलिम्पिक पदक विजेता बघा जी की खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते म्हणजे बघा जी की मुष्टियुद्ध आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे, अवकाशातून बघा मित्रांनो, अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर ती मित्रांनो बघा जी की क्रमांक ब युरी गागारिन ही होती। ओके मित्रांनो बघा, युरी गागारिन ही व्यक्ती बघा जी की रशिया या देशाची होती। ओके, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो बघा, नील आर्मस्ट्रॉंग हा बघा जे की मित्रांनो जगातील चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती होता। ओके, जगातील सर्वात प्रथम बघा जे की मित्रांनो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती होता, लक्षात ठेवून घ्या। ओके, आणि हा बघा जे की मित्रांनो अमेरिका या देशाचा होता, लक्षात ठेवून घ्या। पुढे पुढचा प्रश्न, हां, संयुक्त राष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे? मित्रांनो बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेने बघा आपल्या महाराष्ट्रामधील कोणत्या योजनेची दखल घेतली? तर बघा जे की क्रमांक महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम बघा जी की मित्रांनो मोहीम। ओके, गाव मोहीम किंवा ग्राम मोहीम, लक्षात ठेवा। पुढे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? मित्रांनो बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालय हे बघा जी की क्रमांक ड हेग या ठिकाणी आहे। पुढे, अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला किंवा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक 2013 या वर्षी बघा जे की मित्रांनो आपल्या भारतामध्ये हा बघा जे की अन्न सुरक्षा हा कायदा जे की लागू करण्यात आला होता। पुढे, हां, पुढीलपैकी वन्यजीव सप्ताह कोणता आहे? मित्रांनो बघा, वन्यजीव सप्ताह बघा जी की क्रमांक ब 2 ते 8 ऑक्टोबर बघा जी की मित्रांनो या बघा जी की मित्रांनो याच्या कालावधीमध्ये बघा जी ठिकाणी साजरा केला जातो। 2 ते 8 ऑक्टोबर बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? मित्रांनो बघा, माझे गाव माझे बघा जे की तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा जी की क्रमांक अण्णा हजारे आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे। पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कोठे आयोजित केले होते? मित्रांनो बघा, पहिले आशियाई खेळ बघा जे की 1951 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ड जे की नवी दिल्ली आपल्या प्रश्नाचं बघा करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल। बघा, हां, नवा प्रश्न, ज्यांच्या नावाने रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? मित्रांनो बघा, ज्यांच्या नावानं जे की रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर बघा जे की क्रमांक फिलिपाईन्स आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे। पुढे, हां, तर बघा मित्रांनो, एक अत्यंत तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो। बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला बघा व्हॉट्सअपला ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर करायची आहे। व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा मित्रांनो जी की तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत। म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे। येणाऱ्या बघा जी की 22 फेब्रुवारी रोजी आपली एक्झाम आहे, म्हणजे बघा फक्त आणि फक्त 10 दिवसाचा बघा जे की मित्रांनो ठिकाणी कालावधी आपल्याकडे उरलेला आहे। म्हणून बघा मित्रांनो वेळ लावू नका। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्हाला कमी वेळेत या ठिकाणी जास्तीत जास्त जर अभ्यास स्टडी करायचं असेल तर लगेच आपला महाठोकळा बाय करा। आणि मित्रांनो बघा 10 दिवसामध्ये संपूर्ण काय 5000+ प्रश्नसंच तुम्ही या ठिकाणी पाठांतर मात्र करू शकता। ओके, दररोज फक्त आणि तुम्हाला फक्त 500 प्रश्न वाचवायचे आहेत। ओके, जर असे केलं 500 गुणाकार 10 तर बघा जी की 5000 प्रश्न 10 दिवसामध्ये होऊन जातात। ओके, बघा लगेच खरेदी करा। पुढे, हां, लिटल मास्टर या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? मित्रांनो बघा, लिटल मास्टर या टोपण नावानं बघा जी की क्रमांक ब सुनील गावस्कर बघा जी की या खेळाडूला ओळखलं जातं। पुढे,
2 सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो बघा, 2 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की जागतिक नारळ दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. पुढे, मलेशियाची राजधानी कोणती आहे? मित्रांनो बघा, मलेशियाची राजधानी ही बघा जी की कोलालांपूर ही आहे. ओके, लक्षात ठेवा. जे की बघा क्रमांक ब, कोलालांपूर आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. महाराष्ट्रातील विधानसभा व विधान परिषदेचे एकूण जागे किती आहेत? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यातील बघा जी की विधानसभा व विधान परिषदेचे एकूण जागे बघा जी की क्रमांक 366 इतके आहेत. ओके, पुढे, महाराष्ट्रातील लोकसभा व राज्यसभेच्या एकूण जागा किती आहेत? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र या राज्यातील लोकसभा व राज्यसभेच्या एकूण जागा या बघा जी की क्रमांक 67 इतक्या आहेत. पुढे, आयफेल टावर कोणत्या शहरात आहे? मित्रांनो बघा, आयफेल हे जे टावर आहे बघा हे कोणत्या शहरात आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो पॅरिस आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढे, सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती अंश आहे? मित्रांनो बघा जे की सूर्याच्या पृष्ठभागाचं सर्वसाधारण तापमान हे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब 6000 अंश इतकं असतं. ओके, लक्षात ठेवा. पुढे, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? मित्रांनो बघा, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी हा बघा जी की क्रमांक क बघा जी की कांगारू हा आहे. ओके, लक्षात ठेवा. 18, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी घडते किंवा असते? मित्रांनो बघा, सूर्यग्रहण हे बघा जी की क्रमांक ड अमावस्याला असते. ओके, लक्षात ठेवूया. पुढे, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या बघा जी की देशात स्थित आहे? मित्रांनो बघा जी की जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट हे बघा जी की नेपाळ या देशामध्ये आहे. आणि मित्रांनो बघा, माउंट एव्हरेस्ट या पर्वताला बघा जी की नेपाळ या देशामध्ये सागरमाथा असे देखील म्हटले जाते. लक्षात ठेवून घ्या. बघा जी की सागरमाथा या प्रकारे देखील मित्रांनो जी की बघा त्याला या नावानं संबोधलं जातं. शेवटचा, चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी घडते? मित्रांनो बघा, चंद्रग्रहण हे बघा जी की क्रमांक ड पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी घडत असतं. ओके, लक्षात ठेवून घ्या. तर बघा मित्रांनो, ही होती बघा आपली आजची बघा जी की बीड जिल्हा पोलीस परीक्षेची भरती प्रक्रिया 2026 साठीची मित्रांनो बघा जी की अत्यंत इम्पॉर्टंट अशी 20 संभाव्य प्रश्नसंच. जर तुम्हाला समजा या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल, या आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. समजा आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.